भिवंडीतील गोदामातून 2.25 कोटींचा बनावट औषधांचा साठा जप्त। बीड येथील शासकीय रुग्णालयातील बनावट औषधांचा साठा पुरवठा हा भिवंडीतील नारपोली येथील मे ॲकेटिस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व मे काबिज जेनेरिक हाऊस मीरा रोड ठाणे यांच्याकडून केला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या विरोधात बीड येथे गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर आरोग्य विभागाचे धाबे दणाणले असून राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णालय हा बनावट साठा वितरित झाल्याचे तपासात समोर आले। त्यानंतर शासकीय अधिकारी खडबडून जागे झाले असून अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाने भिवंडी येथील मे ॲकेटिस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामावर छापा टाकून 1,85,00,000 रुपये किमतीचा अझीम सिम 500 टॅबलेट व तत्सम बनावट औषध साठा जप्त केला आहे। यानंतर पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। औषध हे बनावट असूनही मूळ उत्पादनाचे असल्याचे दर्शवून त्यांची विक्री वेगवेगळ्या ठिकाणी केली असून त्यामुळे जनतेची व रुग्णांची घोर फसवणूक झाली आहे। बनावट औषधांची निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्यीय असून या औषधांची निर्मिती कोठे झाली व त्यासाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंग मटेरियल इत्यादी साहित्य कोठून आणले व औषधाची विक्री कुठे केली जाते याबाबतचा तपास करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजेश बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा कंपनीचे मालक विजय चौधरी व मिहिर त्रिवेदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काकड करीत आहेत।